आज आपल्या भागामध्ये पट्टे वाटपाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला। खरं म्हणजे मला एक गोष्ट सांगितली पाहिजे, 50 वर्ष 60 वर्ष या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं राज्य होतं। प्रत्येक वेळी निवडणुका आल्या की झोपडपट्टीमध्ये पट्टे वाटपाचं आश्वासन द्यायचे, पण 60 वर्षात एक पट्टा देखील काँग्रेसचं सरकार देऊ शकलं नाही। 2014 साली तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला निर्णय हा केला, झोपडपट्टीमध्ये जो व्यक्ती राहतोय, वर्षानुवर्ष पिढी पिढी तिथे राहतोय, पण आजही त्याला अतिक्रमणकारी म्हणून संबोधलं जातं आणि कुठल्याही सुविधा त्याला मिळत नाही, त्याला मालकी मिळत नाही। आणि म्हणून आपण शासनाचा निर्णय केला आणि जो ज्या ठिकाणी राहतोय त्याला त्याच ठिकाणचा मालकी हक्काचा पट्टा दिला जाईल, अशा प्रकारचा निर्णय आपण घेतला आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पट्टे वाटपाची सुरुवात आपण केली। पहिल्यांदा ज्या ठिकाणी अडचणी कमी होत्या, नागपूर शहराचा विचार केला तर जवळपास 2014 ते 2019च्या दरम्यान 43 झोपडपट्ट्यांमध्ये मालकी हक्काचे पट्टे आपण दिले। मी ज्यावेळी आपल्या आशीर्वादानं पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलो होतो, तेव्हापासून संघर्ष सुरू केला होता। कामगार कॉलनी आणि तुकडोजी नगरच्या पट्ट्यांकरता विरोधी पक्षाचा आमदार म्हणून देखील मी त्यावेळी खूप संघर्ष केला आणि तिथे पट्टे आपण मिळवून दिले। पण त्यावेळी माझ्या लक्षात आलं होतं की जोपर्यंत सरकारचा निर्णय होणार नाही तोपर्यंत हे काही आपल्याला देता येणार नाही, आणि म्हणून त्या संदर्भातले सगळे निर्णय आपण केले। मला सांगताना आनंद वाटतो की या नागपूर शहरामध्ये जवळपास 25,000 लोकांना पट्टे मालकी हक्काचे हे आपल्या निर्णयामुळे, भारतीय जनता पार्टीमुळे मिळाले। एक पट्टा देखील काँग्रेसच्या काळात मिळू शकला नाही। त्यानंतर लक्षात आलं अनेक जमिनी अशा आहेत 40-40 वर्षापासून त्याच्यावर लोक बसलेले आहेत, पण त्या जमिनी सरकारी नाही आहेत, त्या जमिनी कुठल्या खासगी व्यक्तीच्या आहेत। आणि मग या खासगी व्यक्तीच्या जमिनी त्याच्यावर आपल्याला मालकी कशी देता येईल, मग त्या संदर्भात एक सोल्युशन आपण शोधून काढलं। आपण त्या लोकांची चर्चा केली, त्यांना सांगितलं की तुमची जमीन तुम्हाला परत कधीच मिळू शकत नाही, तुम्हालाही फायदा होईल, आम्ही तुम्हाला टीडीआर देतो, तुम्ही टीडीआर घ्या, म्हणजे तुम्ही तुमच्या जमिनीचा मोबदला तुम्हाला मिळेल आणि ती जमीन सरकारी होईल, आणि ती जमीन सरकारी करून मग त्याच्यावर बसलेले जे लोक आहेत त्यांना आपण मालकी हक्काचा पट्टा देऊ। आणि देशाच्या इतिहासात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये हे आपण घडवून दाखवलं की खासगी जमिनीवरही लोकांना मोबदला देऊन त्यांची जमीन सरकारच्या नावाने करून आणि मग सरकारचे पट्टे हे त्या जमिनीवर बसलेल्या झोपडपट्टी धारकांना आपण देतो। आणि हे पट्टे जे दिले आहेत हे पट्टे असे आहेत जे परमनंट पट्टे आहेत। त्या पट्ट्यामध्ये हे लिहिलेलं आहे, तुम्हाला जमीन गहाण टाकायची असेल तर गहाण टाकता येईल, तुम्हाला त्या ठिकाणी कर्ज घ्यायचं असेल तर कर्ज घेता येईल। सगळ्या प्रकारच्या सोयी ज्या एखाद्या खासगी प्लॉटला असतात त्या सगळ्या सोयी आपल्याला या पट्ट्यांमध्ये देखील देण्यात आलेल्या आहेत। कारण जोपर्यंत गरीबाला जमिनीचा अधिकार मिळणार नाही तोपर्यंत गरीब हा गरिबीतनं बाहेर येऊ शकत नाही, हे मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत। आणि मला याही गोष्टीचा अभिमान आहे की हे सगळं पहिल्यांदा नागपूर शहरात झालं आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण केलं। आता खासगी जमिनीवरचा ही अडचण आपण दूर केली आहे। परवा जवळपास 30 खासगी जमिनींची जाहिरात देखील आम्ही पेपरमध्ये दिली की आता इथे आम्ही पट्टे वाटप करतो आहे, आणि तिथल्या मालकांना त्या संदर्भात टीडीआरच्या संदर्भातली कारवाई देखील आम्ही सुरू केली।
त्यामुळे आता कोणीही पट्ट्यापासून वंचित राहणार नाही. खरं म्हणजे ही कारवाई मुन्नाजींनी सांगितलं तशी आधीच झाली असती, पण दुर्दैवाने आपल्याला माहिती आहे 2019ला आपण निवडून आलो तरी आपलं सरकार आलं नाही. आणि मग जे या ठिकाणी काँग्रेसचं आणि उद्धव ठाकरेंचं सरकार आलं त्यांनी ही योजना बासनात गुंडाळली. गरीबाचा अधिकार त्याला मिळणार नाही अशा प्रकारचे निर्णय घेतले. पण तुमच्या आशीर्वादानं पुन्हा 2022च्या जुलैमध्ये आपलं सरकार आलं आणि ही कारवाई पुन्हा मी सुरू केली. आता ही सगळी कारवाई अंतिम टप्प्यामध्ये आली आहे आणि टप्प्याटप्प्याने सगळ्यांना या ठिकाणी मालकी हक्काचे पट्टे मिळणार आहेत. एवढंच नाही तर काही ठिकाणी लक्षात आलं झुडपी जंगल अशा प्रकारची नोंद आहे. मी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलो. झुडपी जंगलाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी कोर्ट कमिशनर अपॉइंट करून घेतला. कोर्ट कमिशनरने एक पॉझिटिव्ह अहवाल ज्या जागांवर झोपड्या बसलेल्या आहेत त्या जागा झुडपी जंगलातनं मोकळ्या करण्याचा एक पॉझिटिव्ह अहवाल कोर्टाने अपॉइंट केलेल्या कमिशनरनीच सुप्रीम कोर्टामध्ये सादर केलेला आहे. आणि लवकरच त्याचाही निर्णय, आणि तो केवळ झोपड्यांकरता नाही आहे तर वेगवेगळ्या प्रोजेक्ट करता देखील. कारण हे झुडपी जंगलाचं असं आहे की आपलं जे रेल्वे स्टेशन आहे त्याचाही 7-12 पाहिला तर त्याच्यावर झुडपी जंगल लिहिला. झुडपी जंगलाची नोंद व्हायच्या आधीच तिथे रेल्वे स्टेशन झालं. झुडपी जंगलाची नोंद व्हायच्या आधी तिथे हायकोर्ट झालं. आम्ही सुप्रीम कोर्टाच्या नजरेसे आणून दिलं की बघा इथे जंगल कधीच नव्हतं, या चुकीच्या नोंदी या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि कोर्ट कमिशनरने एक पॉझिटिव्ह अहवाल दिल्यामुळे आता तोही मार्ग जवळपास निघालेला आहे. येत्या काळामध्ये ती ऑर्डर आपल्या हाती येईल आणि ती आल्यानंतर आपण झुडपी जंगलाची नोंद असलेल्याही ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यांना मालकी हक्काचे पट्टे हे त्या ठिकाणी देणार आहोत. पण मी प्रशासनाला सांगितलंय की कोणत्याही क्षणी ती ऑर्डर आपल्याकडे येऊ शकते. प्राथमिक तयारी, तिथली मोजणी असेल, तिथलं डिमार्केशन असेल, या सगळ्या गोष्टी करून ठेवा जेणेकरून आपल्याला विनाविलंब त्या लोकांना देखील तात्काळ अशा प्रकारची त्या ठिकाणी ऑर्डर देता येईल. एवढंच करून आपण थांबलो नाहीये तर ज्यांना मालकी हक्काचे पट्टे मिळतील आणि मालकी हक्काचे पट्टे मिळाल्यानंतर त्यांची घरं जर कच्ची असतील तर प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये पक्क घर बांधण्याकरता त्यांना अनुदान देखील राज्य सरकारच्या वतीनं, मोदी सरकारच्या वतीनं देण्याचा निर्णय आपण केलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाला चांगल्या पक्क्या घरात राहता येईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. आज आपल्याला कल्पना आहे आपल्या सरकारने अनेक चांगले निर्णय या ठिकाणी घेतले. आज श्रावण सोमवाराच्या निमित्ताने आमच्या माता भगिनी या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शंकराचं दर्शन घेतात आणि मला सांगताना आनंद वाटतो की आमच्या माता भगिनींकरता आपल्या सरकारने लाडकी बहीण योजना आणलेली आहे. ज्या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक महिन्यामध्ये 1500 रुपये आमच्या या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जाणार आहेत. माझी विनंती आहे सगळ्यांनी त्याचा फॉर्म भरा. कोणाचा राहिला असेल तर तो पण भरून घेऊ, अजून वेळ आहे. सगळ्यांचा फॉर्म भरा, काळजी करू नका. या ठिकाणी काँग्रेसचे लोक आणि इतर लोक खोटं सांगतात. ते सांगतात 2 महिन्यात बंद होणार, 3 महिन्यात बंद होणार. पुढच्या मार्च पर्यंतचे पैसे तर आम्ही बजेटमध्येच ठेवले आहे आणि मार्चमध्ये नवीन बजेट आलं की 1 वर्षाचं बजेट असतं, पुन्हा 1 वर्षाचे पैसे आम्ही त्या ठिकाणी ठेवू. त्यामुळे प्रत्येक आमच्या लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी हे पैसे आपण देणार आहोत. आपल्याला कल्पना आहे आपल्या सरकारने महिलांना एसटी मध्ये प्रवास अर्ध्या तिकिटात केलेला आहे. आमच्या महिलांना 3 गॅसचे सिलेंडर हे मोफत देण्याचा निर्णय आपण केलेला आहे. आणि एवढंच नाही तर आमच्या ज्या मुली आहेत ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचं आहे 507 कोर्सेसमध्ये इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, MBA व्हायचं आहे, BBA व्हायचं आहे, 507 कोर्सेसमध्ये
आमच्या मुलींची 100% फी ही राज्य सरकार भरणार. एकही पैसा मुलीच्या शिक्षणाचा तुम्हाला लागणार नाही, तो सगळा पैसा आम्ही भरू अशा प्रकारचा निर्णय हा आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलाय. कारण मुली शिकल्या तर त्या संपूर्ण परिवाराची काळजी घेतात आणि मुली शिकल्या तर त्या देशाच्या प्रगतीमध्येही हातभार लावतात. म्हणून हा निर्णय आपण घेतलाय. आपल्या मुलांकरता देखील अप्रेंटिसची एक योजना आपण आणली आहे, ज्यामध्ये त्यांना कुठल्याही आस्थापनेने नोकरीवर ठेवलं तर त्यांचा 10,000 रुपयेपर्यंतचा पगार हा त्या आस्थापनेला द्यायची आवश्यकता नाही आहे. राज्य सरकार तो पगार देणार आहे. त्याचं ट्रेनिंग पूर्ण होतपर्यंत हा सगळा पगार राज्य सरकार देईल आणि मग ट्रेनिंग नंतर त्यांना त्याच ठिकाणी नोकरी लागेल किंवा त्या अनुभवाच्या आधारावर ते दुसरीकडे नोकरी करू शकतील. 10 लाख मुलांना 10,000 पर्यंत महिन्याच्या ट्रेनिंगचा खर्च हा राज्य सरकारच्या वतीनं आपण देतोय की जेणेकरून आपल्या मुलांच्या हाताला या ठिकाणी काम मिळणार आहे. अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. आपल्या सरकारने जनसामान्यांचा, गरिबाचा विचार केलाय. मोदीजी नेहमी सांगतात गरीब कल्याणाचा अजेंडा राबवला गेला पाहिजे. गरीब आणि मध्यमवर्गीय हे सातत्याने आपल्या विकासाच्या अजेंड्यावर आहेत आणि म्हणून ही एक चांगली सुरुवात झालेली आहे. ज्या लोकांनी 50 वर्षामध्ये तुमच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही ते रोज तुम्हाला खोटं सांगतात. काही ठिकाणी तर सांगितलं अरे तुम्हाला मिळणारे पट्टेच नकली आहे. आता सरकारचा सील, सरकारचा शिक्का, जिल्हाधिकाऱ्याचा शिक्का, त्यामुळे अशा लबाड लोकांकडनं जरा सावध राहा. यांचा एकच मत आहे, गरीब जर जन्मभर गरीब राहिला तर तो आमचा गुलाम होईल आणि त्याला जर मालकी मिळाली तर त्याला त्या ठिकाणी काही ना काही अधिकारिता मिळेल तर तो आम्हाला प्रश्न विचारेल आणि म्हणून त्याला प्रश्न विचारता येऊ नये म्हणून त्याला जन्मभर गरीब ठेवण्याचं काम हे काँग्रेसनी सातत्याने केलं आणि ते यापुढेही करतील. त्यामुळे या लबाडांपासून तुम्ही सावध राहा. आज मुन्नाजी असतील, लक्ष्मीताई असतील, आपल्या मंचावरचे सगळे नेते या ठिकाणी असतील, भारतीय जनता पक्षाचे नेते असतील, अविनाशजी असतील, आमचे रितेशजी असतील, हे सगळे लोक आज जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थानं आपल्याकरता काम करतायत. आपल्या सुखदुःखामध्ये त्या ठिकाणी आहेत. आज आपण यांच्या माध्यमातून ही सगळी कामं तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि म्हणून तुमच्या इकडनं माझी अपेक्षा आहे की पूर्ण ताकदीने तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. जोपर्यंत शेवटच्या व्यक्तीला पट्टा मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. प्रत्येकापर्यंत पट्टा आम्ही पोहोचवू हा विश्वास मी तुम्हाला देतो.